येते ती आपण बघणार आहोत। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक अखेर संपलेली आहे। ही एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। गेल्या तासाभरापासून राष्ट्रवादीचे नेते हे मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत होते आणि आता अखेर ही बैठक संपलेली आहे। अजित पवार यांच्याकडे जी खाती होती ही खाती राष्ट्रवादीकडेच असावी असा एक आग्रह या सगळ्या नेत्यांचा होता। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत विनायक दारुंग, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। विनायक, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली आहे, नेमकी काय आतमध्ये घडामोडी घडल्यात, काय अपडेट्स मिळत आहेत? बरोबर आहे, बैठक जी आहे ती संपलेली आहे। 1 तासापासून ही बैठक जी आहे ती सुरू होती। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे जे आहेत ते या बैठकीसाठी वर्षा निवासस्थानी आलेले पाहायला मिळाले होते। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही बैठक संपल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची म्हणणं आहे किंवा राष्ट्रवादी नेत्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी अजित पवार यांच्याकडे जे आहे ती 3 खाती होती, ती 3 खाती राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच किंवा आमदारांनाच मंत्रिपद देऊन ती देण्यात यावीत। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री पद जे आहे ते सुनेत्र पवार म्हणजे पवारांच्याच कुटुंबियांकडे देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती नेत्यांची असल्याचं सध्या सूत्रांकडून माहिती मिळते। नेमकी स्पष्टता जी आहे ती या बैठकीतली थोड्याच वेळात येईल, परंतु ही प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रयत्न जो करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे जी 3 खाती होती ती 3 खाती कुठेतरी राष्ट्रवादींना पुन्हा मिळावी हा आग्रह जो आहे तो राष्ट्रवादी नेत्यांचा आहे। विनायक, तटकरे मीडियाशी संवाद साधणार अशी माहिती समोर आली होती। आता सुद्धा हे नेते माध्यमांशी बोलू शकतील का, बोलतील का? तशा माध्यमांशी बोलणार अशी माहिती जी आहे ती मिळाली होती, परंतु अजूनही ते नेते जे आहेत ते वर्षा निवासस्थानातून बाहेर निघालेले नाहीत। बैठक संपली याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या हे 4ही जे नेते आतमध्ये गेले होते त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही पत्र दिलं का हेही बघावं लागणार आहे, कारण तशी माहिती सकाळपासून मिळालेली होती की राष्ट्रवादीकडून एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं जाणार आहे। अजितदादा जे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याकडे जे 3 खाती होती ही 3 खाती पुन्हा राष्ट्रवादीला देण्यात यावी या मागणी काही पत्र दिले का हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, महत्त्वाची अपडेट आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपलेली आहे। जवळपास 1.25 तास ही बैठक झालेली आहे। राष्ट्रवादीचे हे महत्त्वाचे नेते होते, भुजबळ होते, तटकरे होते, पटेल होते आणि मुंडे होते। हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्र पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून